परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रथमतः मी अभिवादन करतो। आज डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने या हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, उन्हाळा आहे, उष्णता आहे, आम्हाला कल्पना आहे, परंतु हा जो कार्यक्रम आहे हा महामानवाच्या जयंतीचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला सर्वांना प्रेरणा घेण्यासाठी हा कार्यक्रम आहे। ते बाबासाहेबांचे अनेक पैलू, त्यांनी केलेलं अथांग असं कार्य बहुतेक लोकांना माहीत आहे, परंतु बाबासाहेबांनी महिलांविषयक जे काही कार्य केलं त्याचं योगदान आहे महिलांच्या उन्नतीच्या क्षेत्रांमध्ये, ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे, नव्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे। आणि म्हणून ते आपण सकाळी उठल्यापासून तर सायंकाळी झोपेपर्यंत जो कोणी आपल्या उन्नतीचा विचार करतो म्हणजे बाबासाहेबांचा विचार जगतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। तुम्ही इथं जे आले आहे स्वावलंबी होण्यासाठी, एक आपल्या जीवनाची चांगली घडी बसावी म्हणून, त्याला जे प्राथमिक गरज आहे ते म्हणजे शिक्षण। शिक्षण कसं घ्यावं याचा मंत्र बाबासाहेबांनी दिला। बाबासाहेबांनी दिलेली संविधान आहे, संविधान आणि बाबासाहेब एक, संविधान आणि बाबासाहेब असं हे नातं आहे। आणि म्हणून जगामध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस लहान लहान देश स्वतंत्र झाले होते, परंतु ते त्या देशांनी अजूनपर्यंत व्यवस्थितपणे संविधान तयार करू शकले नाहीत। अनेक देशांमध्ये अजूनही भांडणं सुरू आहेत संविधानाविषयी, कायद्यांविषयी, तिथल्या नियमांविषयी। परंतु बाबासाहेबांनी जे संविधान दिलं, विवेकवादावर आधारित मानवतेच्या दृष्टीने ज्यांनी जी निर्मिती केली ती आजही आपण अनुभवतो आहे। जगामध्ये जे अनेक जे राष्ट्र आहेत, काही राष्ट्रांना या 5-10 वर्षापर्यंत सुद्धा त्या देशातल्या काही महिलांना सुद्धा मतदान करण्याचा अधिकार सुद्धा नव्हता। त्याला संघर्ष करावा लागला आम्हाला मतदान देण्यासाठी म्हणून। परंतु आपल्या देशामध्ये संविधान लागू झाल्यानंतर सर्व महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला। मतदान करणे म्हणजेच काय की आपला प्रतिनिधी निवडणे, आपली उन्नती कशात आहे हे लक्षात घेणे। आणि म्हणून या दृष्टीने बाबासाहेबांनी महिलांच्या अनेक क्षेत्रांमध्ये फार क्रांतिकारक असे बदल त्यांनी घडवून आणले कायद्याच्या स्वरूपामध्ये। महात्मा फुले, आदरणीय महात्मा फुले यांची 2 दिवसापूर्वी जयंती झाली। महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची दारे उघडी केली, परंतु स्त्री शिक्षणाचं अधिष्ठान जर कोणी प्रतिष्ठापित जर केलं असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आहे। त्याकडे जोरदार आपण काही तारखा पाहतो, म्हणजे नोंदणी केल्यात। 14 तारखेला त्यांचा जन्म झाला, 14 एप्रिल। रामजी आंबेडकरजी यांचे ते 14वे अपत्य होते आणि धर्मांतर केलं, धम्मदीक्षा दिली लोकांना, ते होता 14 ऑक्टोबर। हे जे 14 तारखेचा जो आकडा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रामुख्याने आलेला आपल्याला दिसतोय। आणि म्हणून बाबासाहेबांचे कधी समाज जीवनामध्ये त्यांचं जे वाचन आहे, चिंतन आहे, त्याचा लोकसंग्रह आहे, त्यांची वर्तमानपत्र आहेत, त्यात आलेले जे विचार आहे ते आजही विचार समतेचा, बंधुतेचा विचार सांगते। आणि त्यांनी जे निर्मिती केली, जे काही ठिकाणं निर्माण केली, जसं राजगृह त्यांनी मुंबईला निवासस्थान बांधलं, त्याचं नाव होतं राजगृह। सिद्धार्थ महाविद्यालय मुंबईला स्थापन केलं 1945ला, नाव होतं सिद्धार्थ। औरंगाबादच्या कॉलेजचं नाव होतं मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद। आणि ज्या दिवशी दीक्षा दिली तो दिवस होता अशोक विजयादशमीचा दिवस। या पद्धतीने आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांच्या एकंदरीत साहित्यांवरती, कार्यावरती तथागत बुद्धांचा जो विचार आहे तो प्रामुख्याने पडलेला आपल्याला दिसतो। आज जगामध्ये युद्धाचं वातावरण आहे, बाकीच्या देशामध्ये युद्ध सुरू आहे, ते आपण अनुभवतोय। आपल्या घरामध्ये युद्ध आलंय, पण युद्धामुळे आपला विकास होणे शक्य नाही आहे। तर तथागतांचा विचार महत्त्वाचा आहे आणि तोच विचार सांगण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी आपल्याला दिला आहे। विद्यार्थी म्हणून तुम्ही सर्वांनी ITI मध्ये काम करत असताना जी कामं आपल्याला आलेली आहे, ती स्वच्छतेची असो, अभ्यासाची असो, सेवेची असो, ते प्रामाणिकपणे केली पाहिजे। हेच विचार म्हणजे बाबासाहेबांचा विचार आपल्या जीवनामध्ये अंगीकारणे आहे। बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने समाजाचं जे ऋण फेडण्याचं काम केलं, समाजाची उन्नती होण्याच्या दृष्टीने बाबासाहेबांनी काम केलं, त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आपल्या घरच्या आई वडिलांची सेवा, आपल्या समाजाची, आपल्या देशाची, आपल्या गावाची कशी उन्नती करता येईल, काय सेवा देता येईल, हे आपल्याला शिक्षण घेऊन
स्वावलंबी होऊन करता येईल. आणि म्हणून जे आपल्या उद्दिष्ट आहे विद्यार्थी म्हणून ते जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हा प्रेरणेचा दिवस आहे. संकल्प घ्यायचा आहे. बाबासाहेबांची दोन भूमी सगळ्याला माहीत असेल. एक आहे चैत्यभूमी मुंबईला आहे आणि एक दीक्षाभूमी आहे नागपूरला. आपल्या चंद्रपूरला दीक्षाभूमी बाजूलाच आहे. दीक्षाभूमीला दुसरी जी भूमी आहे ती आहे संकल्पभूमी. सयाजीराव गायकवाडचं नाव तुम्ही ऐकलं असेल. त्यांनी त्यांना स्कॉलरशिप दिली होती विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी. पण जेव्हा विदेशातलं शिक्षण त्यांचं पूर्ण झालं आणि बाबासाहेब जेव्हा भारतात येत होते तर सयाजीराव गायकवाडांनी त्यांना त्यांच्या लोकांना पाठवलं. त्यांच्या काही अशिष्ट लोकांना पाठवलं की बाबासाहेब येत आहे त्यांच्या स्वागताला जा. पण त्यांच्या संस्थानांचे लोक गेले नाहीत. त्यांनी पाहिलं का हा खालच्या जातीचा व्यक्ती आहे, शिक्षण घेतलं म्हणून काय झालं, आम्ही कशाला जावं. खरं म्हणजे सयाजीराव गायकवाड ते लहानसे राजेश होते, संस्थानिक होते. पण त्यावेळेस त्यांचा आदेश पाळला नाही आणि अशा पद्धतीमध्ये बाबासाहेबांनी पालन त्या तिथे सयाजीराव गायकवाडांच्या बडोद्याला जी बाग आहे त्यात त्यांनी संकल्प केला. इतकं शिक्षण घेऊन जर आज ही अवस्था आपली असेल तर या समाजासाठी या देशासाठी आपण एक संकल्प करून घेऊन आपण काम केलं पाहिजे. आणि तो संकल्प घेतला आणि त्यांनी त्या पद्धतीने काम केलं. हिरडंडे सरांनी आता संपूर्ण जीवनपट वाचला. तोडांना जीवनपट आहे, 10 पानाचा होता. त्यांनी ठळक त्यांनी वाचलं आणि किती काम त्यांनी असं अवाढव्य असं अथांग असं काम त्यांनी केलं. आणि असा बाबासाहेब आपल्याला मिळाला, लाभला. त्याचं साहित्य सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण ते वाचलं पाहिजे.